श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत शिवेच्या अभंगातून काय सांगताय ते सांगण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. हा चाललेला अखंड ज्ञान आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम, सर्वांग परिपूर्ण असणारा कार्यक्रम. एक दोन खंदे समर्थकाचे आहेत, दोन खांब आहेत, दोन नेतृत्व करणारे आहेत. एक आमचे गुरु घराण्यातले परंपरेचे बंधूच निघाले, हरिभक्तीपरायण भरत बुवा रामदासी महाराज, आणि दुसरे आमच्या मित्राचे आहेत खास मित्र निघाले, हरिभक्तीपरायण जोगदंड महाराज. हे दोन एक केवळ परमार्थ एक अंगी करत असताना बाह्य जगताचा जर विचार केला तर धर्म जगला तर परमार्थ जगतो, धर्म संपला तर परमार्थ राहू शकत नाही. हे ज्यावेळी ध्यानात येतं त्यावेळी परमार्थ जगण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी आहे. एक आनंद वाटतो. आम्ही जे कार्य करतो, आम्ही एक वारकरी संघाचं कार्य करतो, वारकरी मंडळाचं कार्य करतात. कुठं विश्व वारकरी सेनेच्या मार्फतून जातं, वारकरी महामंडळाचं चालतं, कीर्तन प्रवचनकार प्रबोधन समितीच्या मार्फत चालतं. पण हे सगळी जी मंडळी आहेत ना, याचं रक्षण करण्याकरता आज धर्म रक्षण करता करता परमार्थ सुद्धा रक्षण करण्याची पाळी आली. बहुतेक लोकांना वेदांत रुचत नाही, वेदांत रुचत नाही. खळखळ हसणारे बुवा भेटले की पॉवरफुल ठरतात समाजाकडे. आता समाजाचा कल असं चाललेलं आहे. हां, कीर्तनाची मर्यादा फार दिवसापूर्वी संपून टाकली या मंडळीने. कुठं वेदांताचा विचार, कुठं तुकोबारांच्या गाथेचा विचार नसतो, ज्ञानेश्वरीचा विचार होतच नसतो. वरपंक्तीवर काय ना सांगितले की तुमच्या आबरूचा पंचनामा तुमच्याकडून करून घेतलं की कीर्तन संपलं. मात्र आम्ही ज्या गुरूंच्याकडनं शिकलो ते परमपूज्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणारे स्वामी शिवानंद, हे साखरे घरांच्या परंपरेत. त्याने मात्र एक सांगितले, तुम्ही विनोद करत असला तर सुद्धा त्याला एक ओवी असावी, त्याला एक तुकोबारांच्या अभंगाचं प्रमाण असावं. विनोद तुम्ही करायला का मोकळे, तुम्ही हे तमाशगीर नाही विनोद कसलाय करायला. तुम्हाला विनोदच करायचा. कशा करता? वेदांत ऐकता ऐकता जो मेंदूला बर येतो तो काढण्याकरता एक चुटका आहे, त्याला असं ओवे असा. ओव्या अभंग नाहीत का? समाजातला फाजीलपणा सांगण्याकरता एक तुकोबाराने अभंग दिला. हां, एखादा सवयच असते वाईट बोलायची, भलतंच बोलायची सवय असते. त्याचं उदाहरण देत असताना, मांडवाच्या दारा आणला म्हातारा, लग्न होतं म्हणून त्या भावकीतला ज्येष्ठ पुरुष म्हणून आणला, त्याला खुर्ची घालून बसवलं, हातात लाडू चिवड्याची पेट दिली. गप खाऊ की नाही म्हाताऱ्यानं, पण सवय जात नाही ना सांगण्याकरता. त्याने विचारलं, अक्षता किती वाजता आहेत? आता महाराज तुमच्या अक्षता किती वाजता, उद्या लग्नाचे किती वाजता ठेवलाय? हां, येथे एक उपक्रम दुसरा काय बरं का, एक सामुदायिक विवाह सोहळा आहे. करणारे पुढारी फार आहेत, नाहीतर मणिमंगळसूत्र, चार भांडी वगैरे जे जाहिरात केले जातात त्या लग्नापेक्षा यांची जाहिरात मोठी पक्षाची असते. ते काही न होता स्वतःच्या मुलाची या समाजामध्ये एक विवाह करणारा एखादा पिता असा भेटतो ज्याला पारमार्थिक संस्कार असले पाहिजे. त्याशी होऊ शकत नाही. मी स्तुती करत नाही, स्पष्ट बोलतो. माझ्यात का स्पष्ट बोलणं तुम्हाला कोण मिळणार पण नाही, कारण काय जे आहे ते मानावं लागेल ना. मांडवाच्या दारा आणला म्हातारा, त्याने विचारलं अक्षता किती वाजता आहेत? ते म्हणले ह्या बुवाने सांगितले, जोकर बुवाने 11 वाजता आहे. मग आता 10 वाजले, ती नवरी रांड कुठं आहे म्हणले. ते काय म्हणते ते? आता नवरी जर रांड झाली तर लग्न कोणाचं करायचं हा प्रश्न आहे ना. पण फाजील बोलणं असते ना. हे अभंगाच्या प्रमाणातून तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला रांड म्हणायचा अधिकार राहू शकत नाही. ज्ञानोबारांचं निरीक्षण कसं आहे? क्षत्रिय मनुष्य शत्रूला पाठ दाखवत नाही. क्षत्रिय मनुष्य शत्रूला पाठ दाखवत नाही. आम्ही नेहमी विनोदानं सांगतो, वीर ओळखावा रणांती. कुठं ओळखायचा? आता चक्र पाठीवर गोळ्या असले की काय छातीवर गोळ्या असल्या की काय बुवा? परमवीर चक्र छातीवर गोळ्या का पाठीवर गोळ्या? आणि पाठीवर गोळ्या असल्या तर भित्री भाऊबाई म्हणायचं. हां, तिथं ओळखावा बाई. 1 इंच पाऊल मागं सरणार नाही. गोळ्या झेलतो त्याला वीर म्हणावा. झाकल्या घटीचा दिवा केव्हा मावळतो कळत नाही, तसं सहज प्राण सोडणारे संत महात्मे साधू म्हणतात त्यांना. आणि वारकरी ओळखावा भोजनांती. कसं ओळखावा? मला अशी उदाहरणं मिळतात बरंच बरं का. काय 7 ते 9 कीर्तन असलं तर बरं असतं. 9 ते 11
क्षत्रिय पाठ दाखवत नाही सांगण्याकरता ज्ञानोबाने उदाहरण कसं काय निरीक्षण आहे. त्रिकाल ज्ञानीशिवाय जमत नाही. संन्यासीची मुलं होती ती. कुणाची मुलं होती? प्रपंच माहीत नाही. हा असं वर्णन आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री ध्येय शिवणे अंगे. एवढाच फरक. त्या माणसाने उदाहरण कसले दिले बघा तुम्ही, काढून बघा नीट. मायवनी प्रयत्नेशी चुकवी आपल्या सेजेशी. मायवनी म्हणजे गरोदर स्त्री. पतीवर प्रेम असून देखील येनकेन प्रकाराने त्याला सेजेला घेत नाही. हे निरीक्षण ज्ञानोबरायांचं आहे. कळलं का? अजून एक तुम्हाला सांगतो. कधी लगीन झालं तर कुणाला ठाऊक त्यांचं, पण वर्णन काय आहे. 16 वर्ष पालन पोषण केलं. आता सरकारच्या कायद्याप्रमाणे किती वर्ष मुलीचं? 18 आहे ना. आणि पावणे 18 झालं तर काय ठरते ते? बालविवाह ठरतो. हा कायद्याला बसले नाही म्हणतात. 18 वर्ष पालन पोषण करायचं, त्याला शिकवायचं, त्याला मोठे करायचे. आणि योग्य वर देऊन देत असताना, कन्यादान करत असताना सासरे बाबांनी म्हणजे मुलीच्या वडिलांनी म्हणायचं न मम. काय म्हणायचं? न मम. न मम म्हटले की 18 वर्षाचा संबंध एका क्षणात तुटतो. त्याचं काय संबंध नसतो, पण ते म्हणते मम. जाव्यानं मम म्हटलं की हे लोडणं कायमचं अडकलं तिथं. काय प्रश्न नाही. तुमचं कसं झालं? तसं झालंय ना. मम म्हणून झालंय. मम म्हटलं की धर्मेचे, अर्थेचे, कामेचे, मोक्षेचे सगळंच पुरवावं लागते राव. हे निरीक्षण संतांनी काय त्रिकालज्ञानी करावं. हा आणि तो गाथा ती ज्ञानेश्वरी, तो अभंगाचा समन्वय नीट जर चिंतन केलं, थोडंसं वेदांताची प्रक्रिया झालेली असावी, काही प्रमाण ग्रंथ सुटलेले असावेत, आणि मग गाथ्याकडे बघावं. तुकोबारायांचा गाथा भोळ्या माणसाचा नाही. तुकोबारायांचा गाथा हा अज्ञानी माणसाचा नाही. तुकोबारायांचा गाथा केवळ वेदांताचा नाही, तर वेदांताच्या कसोटीत उतरणाऱ्या माणसाचा गाथा आहे. विठ्ठल विठ्ठल. काय वर्णन कसं आहे? मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटली काया. मला हात खातो बरं का, हात खातो लय चालते मला ध्यानात असं. मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया. विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया ना सोनिया काय चिंतन आहे महाराजांचं. मरणा हाती सुटली काय. माझं शरीर मरणापासून सुटून गेलं. तुकोबाराय म्हणले आमच्याकडे या, तुमचं शरीर देखील मरणापासून वाचवतो. ही मरणमारी विद्या आहे. हे अध्यात्मशास्त्र म्हणजे कुणाला मारते? मरणाला मारते. मरणमारी विद्या. आम्ही एका ठिकाणी प्रवचन केलं मरणमारी विद्या म्हणून 2-3 डॉक्टर आले माझ्याकडे. म्हणले महाराज ती तेवढी विद्या सांगा आम्हाला. का म्हटलं? म्हणजे गिऱ्हाईक भरपूर आमच्याकडे येईल, कोट्यावधी माया जमू. मी म्हटलं सांगतो उद्या सकाळी. सकाळी आली ती मंडळी. म्हटलं माळ घाला. हां माळ कशाला?
माळ घातल्याशिवाय सांगता येत नाही. माळाचं आमचं जमत नाही म्हणजे. ज्ञानेश्वरी वाचायला लागेल, त्या लपड्यात आम्ही पडत नाही. ज्ञानेश्वरी लपड काय. मग म्हटलं तुम्हाला ती विद्या सांगता येणार नाही. मरणमारी विद्या असं का म्हणतात? ज्याच्यामुळं जन्म आहे त्या मरणाचं कारण जन्म आहे आणि जन्माचं कारण अज्ञान आहे. ध्यानात घ्या. सूत्र कसं आहे? सगळ्या दुःखाला कारण शरीर आहे. आपण शरीराला जर आलो नसतो तर दुःख भोगायची गरज राहिली नसते. आता शरीराला कारण काय? पाप पुण्य आहे. पापानं शरीर येतं, पुण्यानं शरीर येतं. आणि पाप पुण्य मिश्रिंग समान झालं तर हे मॉडेल येतं. ज्यादा झालं तर शिंगाचं शेपटीचं येतं. पाप पुण्य जास्त झालं तर किरीट कुंडला येतात. आणि दोन्ही जमलं तर हे मॉडेल येतं. मग जोवर पाप पुण्य आहे तोपर्यंत हे शरीर तुमच्या पाठीशी लागलेलंच आहे. मग तुम्हाला असं वाटावं हे शरीर कधी संपेल, ह्या शरीराला येणं केव्हा सरेल, हे बिरुड कधी फिटेल, याचे विचार माणसं चिंतन करत नाहीत. नुसतं मेल्यावर रडतात एवढंच. अगा मर हा शब्द न साथे आणि मेल्यावर तरी रडते आपली परंपरा. मला एक चिंतन विचारायचं तुम्हाला, मेलेली बॉडी ठेवलेली असते का झोपवलेली असते? ऍक्सिडेंट झालं तर झोपवलेली असते म्हणा. कारण पोस्टमॉर्टम करून काय त्या शिल्लक ठेवलेलं सहज मेलं तर बसवतात ना. आणि त्यालाच प्रश्न विचारतात, आता या पोरासनी काय करू? कुणाला विचारतात प्रश्न? त्या बॉडीला. आता या पोराला काय करू? ते काय सांगत? काय सांगत नाही. बरं ते तुम्ही रडता ते बॉडी करता का त्या शरीरातल्या चैतन्य करता? मला सांगा, लवकर लवकर सांगा. बॉडी करता रडत असाल तर पुढंच आहे. आणि चैतन्य करता रडणं संभव होतच नाही. कारण चैतन्य कधी नाश पावत नाही तर अविनाशी आहे. हा त्याचं वर्णन आहे, अजो शाश्वतम नित्यम न हन्यते न हन्य माने शरीर. त्याचं वर्णन असं आहे ना, ते कधी त्याच्याबरोबर रडणं संभव होत नाही. मग ह्या बॉडीबद्दल रडायचं. बॉडी आहे ना समोर, घे ना आणि घरात ठेव. काय बिघडलं? माणसं का रडतात हे कळत नाही. कशा करता रडतात हे कळत नाही. आणि कुणाला बघून रडतात हे बी कळत नाही. त्याला विचारतात, आता त्या कर्जाचं काय करू? मड सांगाल का काय करू ते? बरं समजा एखादा देणेकरी आला, बदमाश माझे पैसे द्यायचं, तसंच मेलास तुला 2 मारतो म्हणून त्याने 4 फाडफाड मारल्या तरी काय केस घालत नाही. कोण? मड. तुम्ही मडच म्हणता ना इकडे, का प्रेत म्हणता, काय डेड बॉडी म्हणता? तिन्ही पण म्हणतो. अजून एक सांगू का? नको. सत्तच ह्याना, मी कर्नाटकातला. कांडी ह्याना म्हणतात, कांडीमध्ये नाही. आणि एखाद्यानं समजा येऊन हार गाठला, त्याला नमस्कार केला आणि चालला, चटणं उठत नाही. तुम्ही मला बोलवलात, इथे येऊन माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आभारी असं म्हणत नाही ना. ते वर्णन कसं आहे? परिमळ गेलिया ओस फुल देठी, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे एकत्र आल्यानंतर होणारे पिंड आहे. देह तो 5चे झाले, ते कर्माच्या गुणी गुंतले. 5 भूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. ही पंचमहाभूत कसे आलेत? आकाशानंतर वायू, वायूनंतर तेज, तेजानंतर आप आणि तेजानंतर पृथ्वी. जसे आलेत ना, आणि तसे जातात एक एक. पहिले याच्यातलं आकाश वजा होतं. मृत्यू म्हणजे तरी काय? पंचमहाभूताने आपले कार्य बंद करून आपापल्या घराला निघून जाणं. साधा व्यवहार आहे बरं का. उगाच आपण त्याला बाऊ करून ठेवतो. आकाश निघून जातं, त्यानंतर वायू बाहेर पडतो, तेज लोपलं जातं, संपलं. मग
आप बाहेर पडतं आणि डेड बॉडीमध्ये राहतोय तो भाग पृथ्वीचा आहे. आणि त्याच्याबद्दल वर्णन कसं आहे, ह्याला पुरला तरी पृथ्वीचाच भाग आहे, जाळला तर पृथ्वीचाच भाग आहे, राख होऊन उडे. पुरला तर हा कृमीचा पुंजा, हा परिणामो कपिध्वजा कश्मलो, हे कधी सुटत नाही. आणि हे कळत असताना याच्याबद्दल एवढं चिंतन का करावं. प्रत्येक भूत आपापलं बाजूला जातं. आणि बघा कसं आहे, ही भूत एकमेकाच्या विरोधात आहेत, अगदी विरोधात. पृथ्वीला पाणी खातंय, पाण्याला तेज खातंय, तेजाला वायू खातो, वायूला आकाश खातं, आकाशाला महद आकाश खातं. पण या ठिकाणी या परमात्म्यानं सगळ्यांना एकत्रीकरण केले. जसे लोकसभेतले खासदार बऱ्याच पक्षाचे असतात, आयचे असतात, राष्ट्रवादीचे असतात, भाजपचे असतात, डावे उजवे असतात, मधले बी असतात. डावे उजवे आणि मधले म्हणजे मी कालच सांगितलं बरं का महाराज. बसतात कमळाच्या गाडीमध्ये. कुठल्या गाडीमध्ये? आणि म्हणतात विसरू नका. नाही कळलं वाटतं बहुतेक. मग तुम्हाला राजकारण येत नाही असं अर्थ. हे सगळं शिकावलं. बसायचं कमळाच्या गाडीत, विसरू नका. का कुणाचा प्रचार करायला लागला? हे सगळे एकमेकाच्या विरोधात भांडतात, एका बिलाकरता मारामारी करतात, तो राजदंड उचलून फेकतात. पण ज्यावेळी खासदाराचा तनखा वाढवायचा प्रश्न येतो त्यावेळी कुठलाही बदमाश नो असं म्हणत नाही. तसं या पंचभूताचं आहे. गुमान आहे तिथे एकमेकाच्या विरोधात असली या ठिकाणी. आता याच्यातलं जे सूत्र आहे, सूत्र बाजूला गेल्यानंतर परिमळ गेली या ओस फुल देती, आयुष्या शेवटी देतेसा. हे घडत आले, हे परंपरेने घडत आले. महाराजांनी सांगितलं जसं दिवस उगवतो मावळ पुनरपी दिन पुनरुपी रजनी, हे चाले ना, तसं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे संसारे खलु दुस्तरे कृपा पारे पाय, हे चालत आलेलं आहे. हे किती वेळा चालायचं, हे किती वेळा चालायचं, याच्याबद्दल जर कंटाळा आला नाही तर माणसाच्या जन्माला येऊन काय फायदा नाही. किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्माया, जय जयवंत जय जयवंत आहे. हा जय जयवंत. हा किती वेळा किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. म्हणून आजीव भ्याला, म्हणून आजीव भ्याला, म्हणून आजीव भ्याला, म्हणून आजीव भ्याला. तुमची आमची पहिलीच मुलाखत आहे, त्यामुळे तसं होणं शक्य आहे. काय अडचण मानायची काय गरज मी मानत नाही, तुम्ही मानू नका. नवीनच सुरुवात आहे त्यामुळे असं होणारच. जाऊ द्या. एवढे सुरेल टाळकर तरी मिळालेत कुठं आपल्याला. बगलती सुळी बेसूरच. स्वरा आणि वाजणार ते कुठं असतात. तालाचा काय संबंध नाही. बुवा म्हणते तसं मागं धिमधिम मारत जायचं, त्याला लय नाही ताल नाही. पण हे आम्ही शिकताना संगीत शिकल्यामुळं आम्हाला जरा ही माणसं असली बरं वाटते ना. जरा वाटत अंगावर थोडंसं वाटते, चांगलीच माणसं भेटली. नाहीतर मग काय आता हे तीन सोडली की बाकी हे उभारले नगच आहेत, का प्रश्न नाही.
हे मी मानतोच. पण असू दे, 2 काव्याना जर चांगली असली ना 8 तास कीर्तन करायला काय अडचण येत नाही, इतकी चांगली गोष्ट आहे ती. अरे किती वेळा जन्माला यायचं, जन्माला येताना काय सुख आहे का? नाकी तोंडी कृमी किडे विष्टामुद्र चौकणे गर्भवतीचे कष्ट गाडे कवना पुढे सांगावे. ही जन्मताना होणारी अडचण, मरताना मज चालता प्रयाण काळी असताना दिसती जवळी मृतिके कवळी एकले मेळी संचिताचे कोणे दिवशी यमयेती धावून दिवशी यमयेती धावून कोणे दिवशी यमयेती धावून कोणे दिवशी यमयेती धावून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन 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 कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे एकटे रहावे एकटे रहावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर बारशाला लग्नाला नाही जाईना सका प्रेत यात्रेला अवश्य जायचा. कुठं बारशाला नसे ना का जमलं नाही म्हणावं, कारण तिथं काहीतरी द्यावं लागतं. लग्नाला नाही जमलं म्हणावं, समजा खाली लिहिलं असलं तरी सुद्धा कृपया आहेर आणू पुढचं म्हणा ना तुम्ही नाही तरी सुद्धा चुकलं चालतंय. पण मृत्यूच्या वेळी मात्र जात जाव. तिथली क्रिया सगळी विचार सांगत असते मृत्यूची, तपासून बघायचं. शेवटची आंघोळ घरात का बाहेर? बाहेर कुठे गल्लीत? जरा म्हणजे गल्लीतच ना. इटालियन टाईल्स बाथरूम असलं तर तरी सुद्धा लास्ट बाथ म्हणतात त्याला. आता ती आंघोळ घातल्याबरोबर आत का बाहेर? आता आत जायचं, नो एंट्री. कळलं की नाही? ती माझी एक दिवशी अशी आंघोळ घातली जाणार आहे असं वाटावं की नाही? जरा तरी लाज वाटते का आपल्याला? वाटावं. माझी सुद्धा आंघोळ हीच खरी आहे. नेताना सगळे आप्त सुखी येतात आणि तिथं सोडून रिटर्न येतात का तुम्हाला परत येताना घेऊन येतात? येतात. एकला मी जळत असे स्मशान, एकटा 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 जळावं लागतं. हे सगळे विचार त्या प्रेताला बघून कळत असेल तर माझंही एक दिवस असं होणार आहे हे ज्या काली कळतं त्यावेळी परमार्थाला सुरुवात होते. चालत वाट पुढे भय वाटते चित्ती चालता वाट पुढे
नाही आले मागे बहुत जन गेले नाही आले मागे न देखो काय झाले कान तरी ऐकती संधी भागी तुझं परशुराम मेला, गोविंदराव मेला, आता माझ्या वयाचे कोण राहिले नाहीत. मी म्हटलं तुमचं तिकीट कवा निघायचं का विचारच नाही. अक्कूबाई गेली, गंगूबाई गेली, हां त्यांचं रिटर्न काय फोन SMS वगैरे आला नाही. निदान एखादा मिस कॉल तरी यायला पाहिजे होता, तो सुद्धा नाही. मी माझ्या बाबाला 10 वेळा मिस कॉल केला, कारण परत का आलं नाही, तुमचं कसं काय वर चाललंय म्हणून. कुठे गेले, कुठे गेले, न देखो काय झाले कान तरी ऐकती. त्यांचं काय झालं, मृत्यूनंतर काय, कुठे जातात माणसं, काय होतंय त्यांचं, कटोमडीशी जातात. नचिकेताचा यमधर्माला प्रश्न आहे, जगातल्या सगळ्या वस्तू दिलास तरी मला नको, मला एकच सांग, मृत्यूनंतर काय, मृत्यूनंतर काय. अरे ह्याचं चिंतनच आहे या ठिकाणी. मृत्यूनंतर काय, केलेल्या कर्माचं फळ. मृत्यूनंतर काय, आपण केलेल्या कर्माचं फलच आहे ना. आपण गेल्या जन्मामध्ये जे प्रारब्ध होतं भोगताना निर्माण केलेले क्रिमान, ते या जन्मातलं प्रारब्ध भोगावं ना. काय अडचण आहे त्याचं. काय झालं, भीती वाटायला लागली, परत आले नाहीत, रिटर्न आले नाहीत म्हणून भय वाटायला लागलं. आणि मग म्हणाला बैसलो संधीभागी तुझं धरुणीची. हा विचार जर योग्य वेळ आला, तुका म्हणे एका मरणीची सरी. फार वेळ लागतच नाही, पण हा विचार म्हणे एका मरणाची सरण
उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे मा काय सात संगत आहे कीर्तन सोडायचं नाही सकाळपर्यंत मला काय बुवा असू द्या असू द्या एका मरणात सरते राव इतके वेळ कशाला मरायचं आणि जन्मायचं एकाच मरणात सराव की नाही आणि मरणातून सरण्याकरता दिलेला देह म्हणजे हे मॉडेल आहे हे मॉडेल भोगा करता नाही आणि भोगा करता माणसाचा जन्म लागतोय असं कुणाचं जर प्रतिपादन असेल तर अत्यंत ते मूर्खाच्या जावडीतलं आहे तुमच्यापेक्षा स्वैरभोग भोगतात ते डुकरं गाढवं वगैरे तिथं काय अडचणच नाही कायद्याचं बंधन नाही धर्माचं बंधन नाही विधीचं बंधन नाही समाजाचं बंधन नाही तुम्हाला सगळी बंधन आहेत बघा डुकराचं जर गेस्ट हाऊस बघितला डुकराचं गेस्ट हाऊस नाही भेटला का काय काय असतंय म्हणता सगळीकडे अत्तर जाण्या लावलेलं असतं काय नाही बरं त्याला काय मुंडे आले काय आणि कोण आले काय त्याबद्दल त्याच्याबद्दल आम्हाला की जेवायलाच अडचण येते डुकराला काय अडचण नाही मन म्हणून सांगायला आताच काढून टाकलं काय आणि 2 महिने ठेवलं तर काय फरक पडतो डुकराला हां का ते काढतात म्हणतात ना नाही पडत बरं इतकं भार नियमन आहे डुकराच्या घरला कधी भार नियमनाचा त्रासच नाही इतकी पाणीपट्टी तुमच्या म्युन्सिपालिटीनं वाढवली हेल्सेस वाढवलं त्याला काही संबंध नाही बघा खुशाल आहे त्यामध्ये आणि ऑल इन वन डिवाइड संस्कृती नाही त्याची जॉईंट फॅमिली बायको तिथं नवरा तिथं जावई तिथं लेक तिथं ग्रँडफादर तिथं ग्रँड मदर तिथं सगळे एकत्र बरं तुम्हाला बस 2 या 3 1 फॅमिली 1 चिल्ड डुकराला काय वर्षातून 3 वेळा प्रसूत होते 10-12 कुठला लाल त्रिकोणवाले एकदा तर जाव की नाही एवढं कशाला पोरं निर्माण केलं म्हणता येते की नाही कोणी विचारत नाही त्याला स्वैर भोग आहेत त्याचे तिथं अडचण नाही भोगा करता तुम्हाला सगळंच बंधन आहे का बंधन आहे तर या शरीराची किंमत काय पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक उपसदास मरती बहिरे अंध होती पांगुळमुखी तसं हे नाही अरे या शरीरामध्ये ताकद काय शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम शरीर सुखाचे घोसले शरीर सुखाचे घोसले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय गेले शरीर साध्य होय गेले शरीर साध्य होय गेले शरीर साधिले परब्रह्म शरीर साधिले परब्रह्म शरीर
सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म शरीर सकळही शुद्ध शरीर निधीचाही निध अजून काय वसे मध्यभागी देव शरीरा हे शरीर आहे या शरीरानं नर करणी करे तो नर का नारायण बन जाए नर करणी न करे तो नरक का मेहमान बन जाए दोन्ही अक्षर सारखीच आहे नर का नारायण बन जाए नरक का मेहमान बन जाए केलंय याच देहात येऊन रेडा बोलवलेला आहे याच देहाच्या माध्यमातून भिन्न चाललेले आहे याच देहाच्या माध्यमातून कुडी सहित झाला गुप्त तुका प्रतिपादन केलेलं आहे अजून काही माणसं म्हणतात ब्राह्मणाने खून केला तुकोबाराने अडचण आहे फार मोठी मी एका परवा पुढाऱ्याच्या पुंतितीला गेलो मी फाटका तोंडाचा माहीत असताना मला बोलवलं मी त्याला पहिला प्रश्न विचारला तुकोबारायांचा खून झाला का वैकुंठाला गेले ते खून झाला विद्रोहीवाल्याची सवय पडलेली मी म्हटलं प्रमाण कसे आहेत प्रयाण काळी देवे पाठ आहेत ना प्रयाण काळी देवे कळीच्या काळा माझी मानव देह घेऊन निळामणी प्रमाण आहे अंतकाळी विठो आम्हाशी पावला कुडी सहित झाला वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग परी एक बाजू झाली हां दुसरी बाजू अशी आहे विदर्भामध्ये ते दर्यापूर तालुक्यात तिथे शंकर महाराज चतुर्कर्म नाही माहीत असते त्यांनी तुकोबारायांचं वैकुंठ गमन विज्ञानानं सिद्ध केलंय वैकुंठाला जाऊ शकतोय अजून बी काय आमची माणसं म्हणतात खून झाला असला तर त्यावेळी काय मनमोहन सिंगाचं राज नव्हतं कुणाचं होतं माहिती आहे का राजा शिवछत्रपतीचं छत्रपती तुकोबारायांना गुरु मानत होते कीर्तनला जाऊन बसत होते बसतील त्यावेळी यवन यायचे आणि पांडुरंगाने अनेक शिवाजी निर्माण करून घालायचे हे बखर लिहिलेले आहे मग तुकोबाराय म्हणले शोभा तुमचं काम इथं नाही तुमचं काम मी ज्या वाणीनं धर्माचं रक्षण करतो ते तुम्ही कृतीने तिकडे रक्षण करा आपण दोघं मिळून त्या धर्माचं रक्षण करूया ज्याला म्हणतात मानव धर्म ज्याला कारण मानव धर्म तोच हिंदू धर्म आहे इतर धर्मामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत मात्र मी जेवलो तरी तुम्ही जेवला का विचारायची पद्धत आहे हिंदू धर्म हां हे शेजारच्या घरामध्ये वारलेलं असेल तर या घरामध्ये कोण टी व्ही लावत नाहीत ही आत्तापर्यंत आहे आता या फ्लॅट संस्कृतीमध्ये मात्र जरा बदलले आता फ्लॅट संस्कृती टू BHK ही मंडळी आहेत ना 2 BHK वाली दोन्ही घराच्या मध्ये 6 इंचाची पडदी 4 इंच 6 इंच फार झाले आता या बाजूला मनुष्य मेलेले असतो रडत असतात ती रडत असतात आक्रोश करत असतात आणि या घरामध्ये कहोना प्यार आहे सिनेमा लावलेला असतो ही भारतीय संस्कृती नाही राजा खेड्यामध्ये गावाला सुतक येत होत शहरामध्ये गल्लीत्र पाळत होती ही हिंदू संस्कृती अहिंसा शब्दाचा अर्थ करत असताना केवळ एक बकरं मारणं म्हणजे हिंसा होत नाही तुमच्याबद्दल वाईट चिंतनेचं नाव हिंसा आहे ते सुद्धा होऊन या धर्माचं काम आहे हा धर्म वसाहतवाद वाढवत नाही तर सगळ्यांना स्वीकारून घेतो आणि तो मानवी धर्माचं देवाच्या धर्माचं देवाच्या प्रगतीचं रक्षण करणारा एक धर्म आहे तो धर्म जर आपण जर पायमल्ली तुडवायला लागलो तर अडचण येईल धर्म पाळण्याकरता हाच देह लागतो या देहाची मीमांसा केलेली आहे पंचभूताचं जरी शरीर असेल तर त्यामध्ये जे एक ज्ञान नावाची ताकद चैतन्याला जोडून घातलेली आहे ते ज्ञान इतर नसल्यामुळं त्या ज्ञानाने काय करावं ज्यानं ज्ञान दिलं त्याला जाणावं ज्यानं जीव दिला त्याला जाणावं ज्यानं शरीर दिलं त्याला जाणावं जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला
खेड्यामध्ये एक म्हण आहे बाबा बरं का, तर नाक दिल्ल्याचे उपकार मानावेत का नथ केल्याचे उपकार मानावेत? हं? काय तुमच्याकडे काय पद्धत आहे? नाक दिल्ल्याचे उपकार मानावेत का नथ करणाऱ्या सोनाराचे उपकार मानावेत? पण बाई काय म्हणत नाही, काय सोनार दादा माझा चांगला, काय नथ केली, काय नथ केली. निदान ते पैसे जमा करून आणलेल्या नवऱ्याचं तरी निदान घे, त्याचं तरी नावच नाही. समजा त्यानं चिंचोक एवढा जर नाक दिलं असतं तर कुठं घातली असतेस नथ? अडचण आहे ना. अरे त्यानं दान दिलंय जीव आम्हाला, आणि तो देण्याचा उद्देश एवढा आहे, या शरीरामध्ये आल्यानंतर ही माणसं माझ्याकडे येतील याच विषयानं तुम्हाला दिलेलं आहे. ते नाहीतर द्यायची गरज नाही. तुम्ही काय शब्दस्पर्श हे पंचविषय पशुच्या ठिकाणी भोगत आले, किती भोगलाय? 83,99,999 गुणले 1 कोटी. किती होईल तेवढं बघा तिकडे. उद्या कॅम्प्युटर काढून घेऊन या. तेवढ्या युनिमध्ये ते भोगच भोगलाय. यात सुद्धा तेच नाही. अरे इथे येऊन करायचं काय? महाराजांनी सांगितलं चिंतन कर. काय कर? मी जन्मालाच काय आलो? देव दिला देह देव दिला देह भजन गोवडा देव दिला दिला होता भजना करता, ह्यानो उपयोग भोगा करता आणि भोजना करता केला. नित्य उठून याई खावयाची चिंता. आज कसली भाजी असावी हे तरी शाकाहारीवाल्याचं बरं. त्यांचं कुठल्या धाब्यावर कुठला पदार्थ ज्येष्ठ होतो असं कळतं. त्यांचं चिंतन असतं, यादीच असते. बिर्याणी कुठं चांगलं, कुर्मा कुठं चांगला, हे सगळं. ज्ञानेश्वरी पाठ कधी करणार नाहीत, पण हे सगळं हॉटेलाचं सगळंच पाठ, वस्तू पाठ. किती खाशील, किती खाशील. ध्यानात घ्या, किती जरी खाल्लं तरी भरलेलं कधी मात्र नाही. काय भरलंय तुमचं? सकाळी उठल्या उठल्या नाश्ता करते, 11 साडे11 वाजले की काय झालं की नाही अजून, उगाच फेरी मारायची. बरं दुपारी पोटभर जेवते तरी बायको म्हणते अनेक पोळी घ्या, नको बास म्हणले. 4 वाजले की काहीतरी लाईट कर म्हणते. मी म्हटलं ट्यूब खा केली का? म्हटलं लाईट दिसायला पाहिजे. ट्यूब खाणं येत नाही, लाईट खाते. संध्याकाळी जेवते, किती जरी खाल्लं आणि मोकळं झालेलं असते. इतकं खादाड आहे, इतकं खादाड आहे. मरेपर्यंत खाते ते खातच, पण मेल्यानंतर सुद्धा 1 वर्षाचे घेऊन जात. हिशोब करून नंतर बघा. 1 वर्षाचं घेऊन एवढं खादार दे, इतकं खाजी करता येईल नाही. अरे खा हरकत नाही. खाण्याकरता जगाव का जगण्याकरता खावा हा प्रश्न आहे ना. खाण्याकरता जगत असेल तर तुला पशु म्हणावा, आणि जगण्याकरता खात असेल आणि ते जगणं, ते जिणं, ते लाईफ जर परमार्थाकरता असेल तर त्याला यथार्थ जीवन म्हणतात. दिले तर तो या झाला फाटा बाजी केला. नासून या मान राहिली वरती, अहंकारा हाती लवून वाकत नाही कधी. तो विचार या ठिकाणी करावा. तो बाधा कशाचा झालेला आहे? अहम बाधा सोहम बाधा
पुढं काय पुढं हा हो 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 अहम बाधा सोहम बाधा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा मल्ला मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या अंगात येते कधीतरी येईल ते अवघड इच्छा मुरळीस बोलू नका पडेल नरकाद्वारे. अरे रोज म्हणते मला पण काय त्या खंडोबाला जाणाऱ्याला कळ ना आणि नाही जाणाऱ्याला कळ ना. हा अहमबाधा आहे सोहमबाधा आहे. अहमबाधा का देहात्मबुद्धी म्हणून, सोहमबाधा का मी ब्रह्म म्हणते म्हणून, दोन्हीचं बरं का. हा भरत महाराज काय चिंतन आहे. अहमबाधा का शरीराला माझं म्हणते म्हणून, सोमबाधा का मी ब्रह्म आहे म्हणतो म्हणून. शरीराला अहम म्हणणं जेवढं गाढवपण आहे तेवढ्याच मी ब्रह्म आहे म्हणून सांगणं त्याच्यापेक्षा शतपटीने गाढव आहे ना. म्हणून अहमबाधा आहे सोहमबाधा आहे. आणि याच्या अंतर्गत येणारे जे मंडळ आहे ना त्याचं चिंतन सांगितले. काय सांगितले बघा. शरीर तीन, तिला तीन प्रकारचे रोग. कुठल्या शरीराला? स्थूल शरीराला रोग वेगळा, सूक्ष्म शरीराला रोग वेगळा, कारण शरीराला एक रोग वेगळा आहे. स्थूल शरीराचा रोग सांगावा वैद्याकडं. कोणाकडे सांगावा? म्हणजे पूर्वी वैद्य, आता कोण? डॉक्टर. स्थूल शरीराचा विचार कोणाकडे सांगावा? डॉक्टर वैद्याकडे सांगावा. सूक्ष्म शरीराचा विचार देवाकडे सांगावा, पूर्वमीमांसा जावं. कारण शरीराचं दुःख आहे ना ते कुणापुढे सांगावं? तर सद्गुरू पुढे सांगावं. इतरा पुढे सांगून चालत नाही. पाप सांगायचं असेल देव पाहिजे, रोग सांगायचं असेल तर डॉक्टर पाहिजेत, आणि अज्ञान सांगायचं असलं तर गुरुच लावावं लागतं. डॉक्टर पुढे डॉक्टर काय करेल? स्थूल शरीराचा रोगाचा काय भाग कमी करेल, तो सूक्ष्म शरीरावर काय करू शकत नाही. सूक्ष्म शरीरावर काय सांगावं? परिहार द्यावा पापाचा. कोणाकडं? देवाकडे द्यावा. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी मायबा. नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावने पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करुणे तो केला व्यापार वाहिला भार. कुटुंबाचा असंग संग घडले अन्याय, बहुता धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय नये बोलवा. आप आपण्या घात करू, आप आपण्या घात करू, शत्रू झालो मी दावेदार, झालो मी दावेदार. तू तव कृपेचा सागरू, गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत.
ऐकिले आणि लगी हा पर्याय डॉक्टरकडे देता येत नाही. डॉक्टरकडे गेला म्हटला मी तो अनाथ अपराधी. डॉक्टर म्हणला हा कसला रोग आहे. डॉक्टरने देवापुढे सांगावं पर्याय देवा नाही ऐकले गायले गीत देवापुढे सांगावं. आणि सद्गुरू पुढे काय सांगावं माहित आहे का वर्णन काय आहे बघा. सद्गुरूकडे सांगण्या अगोदर सद्गुरूकडे जावं ही अक्कल तरी यायला पाहिजे. तीच असत. चौथ्या अध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवय उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेना. हे श्लोक झाला. ओवी कशी आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाथे आणावे तरी संताया भजावे. काय सहज म्हणून जाऊ नका. जरी मनी हाथे आणावे जर तुला त्याची गरज असेल तर. त्या ज्ञानाची गरज कुणाला. ज्ञानाची गरज कुणाला. ज्ञानाची गरज कुणाला. अज्ञानाला काय अज्ञान कळलंय त्याला. अज्ञान कळायला किती वर्ष लागतील म्हणता. मरेपर्यंत कळत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणून ओव्या सांगितल्या 80 दशा येईल पुढे तेथे मन होईल वेडे म्हणून चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. होईल पुढं असे म्हणून योग्य वेळी कर. अज्ञान अज्ञान रूपानं कळतच नाही. आमच्याकडे ते पहिलवानला म्हणतात अक्कल असत नाही. इकडे काही इकडच्याला मला काय माहीत नाही पण आमच्याकडे म्हणतात बा ही माणसं जाड असते तशी ही बघल तिथं दांडूकशाहीच वापर करतात म्हणतात. नको त्याला मारतीलच. एकटा पहिलवान बाबा म्हणला अरे किती वेळ घरात बसतोस म्हणतात. त्याला उचलून आदळलं त्यानं बापाला आपल्या. ते एका तळ्यावर गेलं आणि ते झाडाचं पडछाया पडली ते पाण्यात. मी मला आंघोळ करायला आलो हे झाड कसे आडवाले म्हणलं. मला काय करायचं आहे म्हणून त्यानं ते झाडाला दगड मारायला सुरुवात केली. कुठं दगड कुठं पडत होते ते झाड कुठं होतं ते पाण्यात होते. ते बिडकीन बघितलं. हे लोक म्हणतात ते बरोबर म्हणले. अक्कल नाही तुला अक्कल नाही तुला म्हणले. कोण म्हणलं ते बिडकी. पहिलं मला अक्कल आहे अक्कल आहे ते मला अक्कल नाही अक्कल नाही ते मला अक्कल आहे आहे. शेवटी म्हणली बिडकी तुला अक्कल नाही अक्कल नाही अक्कल नाही म्हणून पाण्यात उडी मारली. पहिलवान म्हणला मला अक्कल असणं नसणं होतं. बिडकीनं आत्महत्या कशाला करावी. नाही कळलं वाटतं. नाही कळलं ना. कळलं नसेल बरं झालं. म्हणजे काय शाबित केलं आपण. काय शाबित झालं. अरे अज्ञान कळतच नाही ना. अज्ञान कळतंय ना त्यावेळी पर्याय आहे. अज्ञान कळलं की अज्ञान 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 रूपाने ज्या दिवशी कळतं त्या दिवशी अज्ञान नाहीसं करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय मनुष्य राहत नाही. कळत नाही ही अडचण आहे. ते केव्हाचे उद्गार आहेत कळल्यानंतर. उद्धार शब्दच कळावा अगोदर. उद्धरण उद्धरण म्हणजे काय. काय मी उदार पावन म्हणतात काय माणसं. काय मी उदार नव हा दला ध उद्धार पाय. उद्धार शब्द काय करतो तो यज्ञ विधीतून आलेला आहे. यज्ञ कुंडामध्ये यज्ञाचे जे इंगळ असतात त्याच्यावर आलेली पातळशी राख फुंकुणीनं फुंकून करण्याला उद्धरण म्हणतात. आणि इथं अंतःकरण वृत्तीवर काय झालेलं आहे आपल्या चैतन्याच्यावर एक आवरण नावाचा एक अविद्येचा पातळ असा पडदा आहे. तेवढा तो ज्ञानाच्या विजनेनं फुंकल्याशिवाय कधी निघू शकत नाही. आणि ते काम गुरु करतात म्हणून अज्ञान अज्ञान रूपाने ज्यावेळी कळतो मग त्यावेळी हा प्रश्न आहे कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन ऐसे सांगा तुम्ही संत करा समाधान चित्त माझे करा साधन चित्त काय हे खंडईल कर्म काय हे खंडईल कर्म
काय काय सुटावं. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळे हे वर्म म्हणून श्रम वाटतसे. काय हे स्थिर राहील बुद्धी, का अरिष्ट न येईल की मधी, धरले ते जाईल सिद्धी शेवट तो मज न कळे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन. ही अवस्था ज्यावेळी होते त्यावेळी गुरूंचं काम. आता गुरु सांगतात, अरे तू जन्मलाच नाही तर तुला मरण येईलच कसं. इथं स्वभाव आहे, ध्यानात ठेवायचं. स्थूल शरीराचा स्वभाव नाश आहे. तुम्ही त्याला किती जरी झाकून त्याला एक दिवशी तुम्हाला ते नाश पावल्याशिवाय, कारण जे विकार आहेत, अस्ति जायते वर्धते विपरिणमेते अपक्षयते आणि विनश्यते, हे स्थूल शरीराला काय. म्हणून हे शरीर जात आगावे, हे नाशिवंत जाणार स्वभाव आहे. म्हणून तू वा झुंजावे पंडू कुमारा, उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिशे. हे घटक इतकंच नाही आणि विचार सांगितला, उपजे ते नासे दिशे ते मायावशाशी. दुसरा विचार, स्थूल शरीराचा स्वभाव नाश आहे, सूक्ष्म शरीराचा आश्रय नाश आहे. ज्याच्यावर आश्रयावर ते आश्रय गेल्याशिवाय आश्रित नावाच्या पडवून गेली या भिंती, चित्राची तो होय माती जाणार नाही. आणि कारण शरीराचा परता नाश म्हणजे ज्ञानानं, म्हणजे सद्गुरूच्या मुखाने येणाऱ्या महावाक्यानं नाश आहे. हे ज्यावेळी तिन्ही घडतं त्यावेळी निश्चय काय होतो, मी जन्मलोच नाही तर मरायचा प्रश्न कुठे येतो. जे जन्मलंय ते खुशाल मरू द्या ना, जे जन्मलंय ते खुशाल. म्हणून स्थूल सूक्ष्म कारण महाकारणाकडं दृष्टत्वानं बघणारा जो एक जाणीवेचा द्रष्टा आहे, ते चिंतन जर तुमच्याकडे नडलं तर तुम्हाला मरणाचं भय कधी राहू शकणारच. असं म्हणाल तुम्ही, कधी येतच ये, माझी बॅग भरलेली आहे असं म्हणावं लागेल. कधी येतच ये, कोणाला म्हणायचं, अमिताभ बच्चनना नव मरणा कधी यायची, माझी तयारी आहे. हे म्हणतात, बुवा तुम्हीच म्हणा, आम्ही कशाला म्हणावं, तुमच्या तोंडात तुम्हीच म्हणा. कळाव, जे अज आहे तेच अजर आहे, जे अजर आहे तेच अमर आहे. म्हणून गुणगान वर्णन करत असताना सुखस त्यागी कृष्ण भोगी राजानो जनक राघव. त्यागामध्ये सुखाचार्य, भोगामध्ये भगवान गोपाल कृष्ण, आणि राजामध्ये राजा राम आणि राजा जनक. पहा ना, याज्ञवल्क्य महामुनी जनकाला ब्रह्मज्ञान सांगत असताना त्यांच्याकडे बोट करून सांगायला लागले. तिथं बरेच छाटीवाले होते, त्यांच्या आश्रितमध्ये होते छाटी गाठलेले. ते म्हणले आमच्याकडे का बघून सांगत नाही, राजाकडे कसं बघून. हे कुजबूज निघाले. म्हणून याज्ञवल्क्याने सांगितलं, यथार्थ वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विन. यथार्थ एक जरी श्रोता असला चिंतन सांगायला काय अडचण येत नाही. एखादा वक्ता तरी पाहिजे ना, एकच जनक होते. याज्ञवल्क्य मुनीने आपल्या मायावी शक्तीनं राजवाड्याला आग लावली. वाडा पेटायला लागला, धूर उठला. याज्ञवल्क्याने सांगितलं, राजा अरे तुझा वाडा पेटतोय ना. ते म्हणले, गुरुदेवा जे जळते ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधी जळत नाही. हे राजाचे उद्गार. आणि ते छाटेवाले म्हणले, ही आग जर त्या झोपडीला लागली तर उद्या आंघोळीचं काय, दोनच छाटे आहेत म्हणजे. ते त्याला बघितलं, ते त्याला बघितलं, केलं, पळाले सगळे. आता ती अग्नी वाढत वाढत राजा जनकाच्या पायाला येऊन लागली. त्यावेळी परत विचारलं, राजा अरे तुझं पाय जळतोय ना. त्याच शब्दात सांगितलं, सहज शब्दामध्ये, गुरुदेवा जे जळते ते माझं नाही, माझं आहे ते कधी जळत. नैनन छिंदंती शस्त्र आणि नैनंद हती पावका. हे ज्याला आपलं स्वरूप कळलंय त्याला काय मृत्यू काय करणार आहे. तो मृत्यू म्हणजे काय, सूक्ष्म शरीरानं स्थूल शरीराचा संबंध सोडावा,
एवढ्यावर मूर्ती थांबत नाही, तर स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहाचा अत्यंत अभाव व्हावा त्याला नाश म्हटलेला आहे. तो नाश होत नाही तर मृत्यू होतो. एक सूक्ष्म शरीर बाजूला गेले की मृत्यू, सूक्ष्म शरीर आत गेले की जन्म, बाजूला गेले की मृत्यू, आत गेले की जन्म. ही क्रिया थांबवायची असेल, सूक्ष्म शरीर ज्याच्या आश्रयावर आहे ते कारण दे म्हणजे शुद्ध अज्ञान, ते अज्ञान संपवलं पाहिजे. म्हणून नासावे अज्ञान, म्हणून नासावे हे इथले करी कृपादान, इथले करी कृपादान, कृपाळू तू जनार्दन, कृपाळू तू जनार्दन. धरुणी चरण तुका विनवी, धरुणी चरण तुका विनवी. किती दोषा देव परिहार, किती दोषा देव परिहार, किती दोषा देव परिहार, किती दोषा देव एक अज्ञान गेलं तर काय काय जातंय बघा. अज्ञान गेलं तर भेद निघून जातात, भेद निघून गेले तर अनुकूल प्रतिकूलता निघून जाते, अनुकूल प्रतिकूलता निघून गेली तर रागद्वेष निघून जातात, रागद्वेष निघून गेले धर्म अधर्म निघून जातात, धर्म अधर्म निघून गेले तर पाप पुण्य संपतं, आणि पाप पुण्य संपले की जन्म मरण संपतं. मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली विचारे या निश्चय, विचारिया निश्चय, विचारिया विचारिया निश्चय, विचारिया 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 निश्चय
पहिल्या चरणातल्या एका तुकड्याचा विचार चाललाय. खूप मोठा विस्तार आहे. 3-3 दिवस एक अभंग सोडवावेत. भरत महाराज तुम्हाला परंपरा आपली माहीत आहे. एक अभंग 3-3 दिवस सोडवायची. आजची प्रमाण उद्या द्यायची, नाहीत आजचे दृष्टांत उद्या द्यायची. हा असं ना. हाटलीमध्ये एक सगळ्या पदार्थामध्ये एक श्रेष्ठ फार आवडीचा प्रकार मिसळ. कुठला? मग कीर्तनकाराचं कीर्तन म्हणजे मिसळच. क्रम नसतो त्याला आमचा. क्रम म्हटलं की 3 दिवस ऐकावं लागेल. मग मिसळच. रात्री उरलेली भाजी, त्याला सकाळची गरम आमटी, त्यावेळी कांदा लिंबू टाकून वर जरा फरसाण टाकली. काय टेस्टी मिसळ आहे. हे मिसळच होते बरं का. जाऊ द्या. मरणा हाती सुटली काय, मरण कशाने सुटेल विचार असावा. मी वासुदेव तत्वतः हा विचार असावा. मी वासुदेव तत्वतः. आता 80चे अवघे जन होती जाती तयापासून जगी जग झाला निश्चय असावा. अजून काय असावं? टाळाटाळी लोपला ना, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगताची अटला भेद, ज्ञान गिळणी गावा निश्चय असावा. हा निश्चय असेल. हा निश्चय कशामुळे होतो तर गुरुकडून आलेल्या तत्वमसी महावाक्याच्या बोधाशिवाय होऊ शकत नाही. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, भक्ती बहीण धावून आली गावा, संध्या करून केधवा, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला, शास्त्रामध्ये प्रमाणगत संशय निवृत्त झाले, प्रमेयगत संशय निवृत्त झाले तर निसंशय ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या निसंशय ज्ञानामध्ये 2 प्रकार पाडले. निसंशय शब्दज्ञान प्राप्त व्हावं का अनुभूती प्राप्त व्हावी हा प्रश्न आहे ना. मग तिथं अप्रोक्ष अनुभूतीमध्ये 2 प्रकार सांगितले. एक अदृढ अप्रोक्ष अनुभूती आणि एक दृढ. म्हणून त्याशिवाय ते आभानापादक आवरण जाऊ शकत नाही. आणि हे ज्यावेळी झालं, विचाराचा निश्चय झाला, मी वासुदेव तत्वतः, मी आता जन्मलोच नाही, मी मरणारच, मला मरण नाहीच नाही, हा निश्चय ज्यावेळी होतो, ज्या समाजाची भीती त्याच्याबद्दल चिंता आहे, कधीतरी मला एकदा जावं, कधीतरी काय होईना मला या बंगला सोडावा, भाड्याचं नवं, भाड्याचंच आहे की काय याला काय दिले काय, हे काय स्वतःचं नवं, शरीर तुमचं काय दुसऱ्याचं आहे, कोणाचं? मग तुम्ही काय मिशा कोरता तेवढ्या, सारखं बघतो काय कोणाला ठाऊक. टक्कल पडलेल्या माणसाच्या खिशात कंगवा असतोच. 2च केस असे फिरून मारते. नगट्या कुरूपबाईच्या पर्समध्ये आरसा असणारच सारखं. ती काय कारण मला कळत नाही, निश्चित असणार. बघा, वासुदेव तत्वतः हा निश्चय ज्यावेळी होतो त्यावेळी कोण मरणार आहे ही चिंता तुम्हाला आहे. कारण मी देह मी म्हणता, रामा गोविंदा केशवा तुम्ही म्हणता, उपजल्या बालकाशी नाम नयतीशी, देवीला नावेशी ओढायला अनाम आहे, अरूप आहे, निराश्रय, निष्प्रकार काय, निर्वृत्ती काय, असं ज्याचं नकारात्मक रूप आहे ते आत्मस्वरूप गुरुच्या मुखानं अभेदातून जर निश्चय झालं तर नासून या गेली खंती सहज स्थिती भोगायची. मग निवांत भोगता येतो. सुख दुःख समान सकळ जीवात
सुख दुःख समान सकल दुःखाचा ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लोळ भक्ती माता कल्लोळ ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी कोटी एक हरी रंगे धन्य जगी कोटी एक हरी रंगे जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेशे झाले श्रम आलेवर महत आहे जाणीव शानी व ओझे सांडून या दुरी आपण वस्ती कर वर्ततसे संसारी पक्षी अंगणी उतरती 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 ती काय गुंतून या राती ती काय गुंतून या राती कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी लोनिया ते का गुंतोनिया कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला सुख दुःख समे कृत्वाला अशी स्थिती जो भोगतो त्याला वर्म कळलेला आहे मरण ज्याला आहे ते माझं नाहीच आहे आणि ज्याला मरण नाही अविनाश आहे ते माझं स्वरूप आहे हे ज्या क्षणी कळतं त्या क्षणी निश्चय होतो मरणा हाती सुटली विचार या निश्चय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
मागं पुढे झालं रे पोराला. गोड वाटते तेवढ्या तरण्या वयात पोरं परमार्थाला लागले की आनंद वाटतो. नाहीतर आमच्याकडे परमार्थ केव्हा घरातून हाकलल्यावरच. घरातून हाकलले की म्हणते विना घेऊ. ह्याच्यापूर्वी काय घेतला नव्हता. हॅलो. मी म्हटलं टाकून फोडशील तू घेऊ नकोस म्हटलं. अरे वृद्धापकाळाचा परमार्थ कसला असतो. संसाराला नालायक शरीर असतं त्यावेळी परमार्थ होईल का. तरणा भाग्यवंत नटे कीर्तना जव हे सकळ सिद्ध आहे. हे जर चिंतन कळलं. मला सांगा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याला काय म्हणतात अंगुठी. जरा हिंदीचा संस्कार आहे वाटतं. अंगुठी गळ्यात असते त्याला काय म्हणायचं. तुमच्या कोणाच नाहीत वाटत. तुळशीची नव लॉकेट तुमचं हे एवढं दोन्हीवरच तुमचं. आता काही दादा मंडळी घालल्यात सोडा. फोटो काढून घेतात ते. वांदळे म्हणून ते पुण्याचे वारले ते. हो आता अजून एक आहे रामभाऊ मोजाचा चिरंजीव आहे संगमोळीचा. त्यानं शर्ट सोन्याचं करून घेतलं. फुगेचे आहेत पण तो वाजे म्हणून पण आहे बरं का. आता हे मला सांगा हे शर्ट कशाचं आहे. सोन्याचं. आता इकडं ह्या मंडळीकडे बघितलं इथं काय असतं ते काय त्याला लय लय प्रकार आहे. तुम्हाला माहिती तुमच्या वाटलेलं नाही ते. तुम्ही अरुण फिरून लाकट अंगठी संपलं तुमचं. तिकडं काय विचारता कुठलं शरीरातला पार्ट शिल्लक नाही. इथं कर्णफुले इयर रिंग झुब्बे त्याचे अनेक प्रकार. त्याच्यावर गेल तर कुडी. त्याच्या पुढे गेल तर जुडी. सेंटर आलं तर बुगडी. त्याच्या पुढे गेल तर फुडफुडी. नाकातले प्रकार वेगळे. हातातले वेगळे. हिताल तर वेगळं हिताल तर वेगळं. गळ्यातलं तर काय मग काय बघायचं कामच नाही. एवढे प्रकार अलंकारात आहेत का सोन्यात आहेत. सोन्यात मग अलंकार खरे का सोनं खरं. मग अलंकार कशाला करायचे. अरे अलंकार केले तरी त्यामध्ये सोनंच अधिष्ठान आहे ही जर दृष्टी असेल. अलंकारामध्ये नाना तर येऊ दे ना काय अडचण आहे. जगामध्ये एकची ब्रह्मगड्या. जगामध्ये एकची ब्रह्मगड्या. जगामध्ये एकची ब्रह्मगड्या. जगामध्ये एकची ब्रह्मगड्या. जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. एकच सोने नाना लेने. एकच सोने नाना लेने. बाई आणि मुगऱ्या. जगामध्ये ब्रह्मगड्या. नामा रूपाशी आले बाळा सोने काय वाया गेले. बुगडी म्हणून आलं झुब्बा म्हणून आलं कोण सोनच ना. हा जर हे तुमची दृष्टी असेल मला सांगा भगवंताने आपल्या मुखान कबूल केलेलं आहे. सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती होईल. तैसे मी जग धरले सभाय अभ्यंतरी सगळं धरलंय मी. आता जगच त्यानं ठरले असेल तर जीव तुझा आहे त्याच्यापासून काही वेगळा आहे का. वेगळा आहे का. आणि ब्रह्मापासून जीव वेगळा सिद्ध तरी होईल का. मग परमार्थामध्ये कळत नाही त्यांना अप्राप्ताची प्राप्ती.
बरं का महाराज. ज्यांना कळत नाही अप्राप्ताची अप्राप्त, ज्यांना कळते त्यांना काय सांगितलंय, प्राप्तस्य प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ताचीच. आणि ती प्राप्ताची प्राप्ती सांगत असताना अप्राप्ताची प्राप्ती सांगत असताना प्रमाण कसे आहेत बघा. नामा म्हणे माझी करा तुम्ही किव, नाही तरी जीव घ्याव माझा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा. हे वेगळं आहे. आणि इथं विचारलं, अरे त्याच्यापासून का तू वेगळा आहे का तिची किव करायला. तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैची तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैची किव. नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. सहज स्थिती
ध्यानात येत नाही. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक समबुद्धी घेता समानशी घ्या. जोरान म्हणा की जरा मला ऐकू द्या. समान मला पाठ आहे पण तुला म्हणायचं आहे मला. हं. समबुद्धी घेता समान मग बुद्धी न घेता विषम सत्ता आहे आणि बुद्धी आली तर जगदाकारी झाली सत्ता. वरून गेली पराधीनता अवघे आपल्याची आता लाज आणि चिंता दुराविली. मग सगळ्यांच्या घटामध्ये प्रतिबिंबित असणारा सूर्य जसा एक आहे तसं या सगळ्या घटामध्ये घट घट में भरा आहे मेरा राम असं असेल तर मग त्याची कुणाची क्यू कुणी करायची? कुणाची करायची? जीव वेगळा आहे म्हणून क्यू करायची का? तरंग पाण्याहून वेगळे राहू शकत नाहीत. अलंकार सोन्याशिवाय राहू शकत नाही. प्रभा सूर्याला टाकून राहू शकत नाही. तसं जीव हा चैतन्याहून कधीच वेगळा नव्हता. आत्ताही नाही पुढे असणार नाही. कळत नाही म्हणून त्याला मोक्ष सांगायचा नाही तर तो नित्यमुक्तच आहे. नित्यमुक्तच आहे. आणि हे ज्यावेळी कळतं तुका म्हणे कैची क्यू कोठे जीव निराळा. आणि हे जर कळलं ना सोनिया गेली खंती सहज स्थिती योगाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडलिक येथे चाललेल्या उठू नका 5 मिनिटं थांबा. थांबायचं बरं का. जे विठ्ठल झाल्यानंतर किंवा जो आरतीचा विधी असतो तो झाल्यानंतर जायचं असं प्रघात आहे. कधी मधनं उठू नये. कुठनं उठू नये नाही कळलं. कधी मधनं कुठनं उठू नये मधनं. हां मौज अशी या ठिकाणी हा महोत्सव अत्यंत सुंदर अशा तिथे चालला. आज मला वाटतं आजपासून उद्यापासून आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय किशोरजी व्यास महाराज तथा गोविंदगिरी महाराज यांचं भागवत कथन आहे. रोज सुंदर असे ते साध्वींचं एक आख्यान चाललेलंच आहे. शिवाय नामवंत तसे कीर्तनकार प्रवचनकार इथं बोलवून अनेक तऱ्हेची एक ज्ञानाची भूमिका, प्रेमाची भूमिका, भक्तीची भूमिका, आनंदाची भूमिका इथं लुटायचा योग तुम्हाला आलेला आहे. पण लुटलं पाहिजे. अमृताच्या तळी बुडीजे आणि तोंडा वज्रमिठी घालीजे ही अडचणी. म्हणून बहुसंख्येनं जिल्ह्याचं गाव आहे बहुसंख्येनं वाढलं पाहिजे. मला महाराज म्हणले आजपासून आता वाढ चालू झाली. कशाची? होय का? असे ना विचार तिथे तरी ऐकू द्यात. हां हे आमच्या नशिबाला एवढीच आहेत का पुष्कळ झाले. हां जाऊ द्या. खरोखर आमचे परंपरेचे बंधू भरत महाराज रामदासी आणि आमचे जोगदंड महाराजांनी सुरुवातीला सांगितलं मी एक उपक्रम राबवत असताना बाहेरचा एखादा वक्ता बोलायचं असेल त्याचा संबंध असावा लागतो. संबंधी कशी बोलावं लागतं वक्ता असं पडदिशी येत नसतो ना. पण या ह्यांचे सगळ्यांचे संबंध आम्ही जेवढे नावं सांगितले हे म्हणले आमचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. आता मी एकटाच मोकळा पडलो ना असं झालं. जाऊ द्या. पण खरोखर एक स्तुत्य उपक्रम चाललेला आहे. या सध्या स्थितीमध्ये इतकं वाहत गेलेलं हे देशाची युवा पिढी आहे. वाहायला लावलेली युवा पिढी आहे. आणि त्याचं एकच कारण मला मतं पडावीत हे एकच कारण आहे. युवा पिढीना हे जे बाद केलेलं आता ज्यांच्या हातामध्ये आम्ही धर्म द्यायचा ज्यांच्या हातामध्ये परमार्थ द्यायचा ते हात किडके सडके असतील तर कोणाकडे द्यायचा हा प्रश्न आहे. आणि तो किडका सडकापणा काढण्याचं काम या मंडळीने आता केलेलं आहे. आणि ते असंच करत राहा. या कंठामध्ये प्राण हलते तोपर्यंत या धर्माकरता आम्ही असं करणारच ही प्रतिज्ञा प्रत्येकाने करा. आज युवा पिढी केवळ व्यसनाच्या अधीन होऊन चालत नाही तर मातृदेवो भव पितृदेवो हे विसरलेले आहे. देश प्रेम विसरले आहेत म्हणून तरी बॉम्बस्फोट घडतात. अतिरेकी सहज येतात आणि आमच्यावर हल्ला करून आणि त्याला आमचेच लोक सहकार्य करतात. हे देशप्रेम नाही आहे. हे देशद्रोह आहे. हे जागे केलं पाहिजे. आज देश जागा झाला पाहिजे. समाज जागा झाला पाहिजे. तरुण पिढी जागी झाली पाहिजे. आणि मग या देशाचा धर्म तो धर्म सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. तसाच वारकरी संप्रदाय कुणाला त्यागलेला नाही. या रे लहान थोर
याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी. ज्या वारकरी संप्रदायानं जातीभेद मोडून काढला, ज्या वारकरी संप्रदायानं लिंगभेद मोडून काढला आणि ज्या संप्रदायानं उच्च निष्ठा मोडून काढून सगळ्यांनी एका झेंड्याकडे आणलं, तो संप्रदाय आज जगाला तारक आहे, जगाला तारणार आहे. आणि ते कार्य तुम्ही अविरतपणे करावं. आणि त्यात तुम्हाला भगवंतानी खरोखर अशी एक बुद्धी दिली, त्या भगवंतानी तुम्हाला बळ द्यावं, तुम्हाला ताकद द्यावी आणि अशीच तुमच्याकडून अखेरच्या क्षणापर्यंत एक कार्य व्हावं ही भगवतचरणी प्रार्थना करून झालेली सेवा पांडुरंगाची. हा, उद्याची सूचना. उद्या सकाळी ठीक बरोबर 8:30 ते 10 संस्कार भारती वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज यांचं प्रवचन. दुपारी 2 ते 6 परमश्रद्धेय राष्ट्रसंत गोविंदगिरीजी महाराज यांचं भागवत कथा. आणि त्यानंतर संध्याकाळी 7 ते 7:30 महेश कुलकर्णी नाद ब्रह्मसंगीत विद्यालय यांचा ताल निनाद कार्यक्रम. आणि रात्री उद्याच्याला सांप्रदायिक कीर्तन आहे. हरिभक्तपारायण ताजुद्दीन महाराज औरंगाबाद या ठिकाणी हरिभक्तपारायण भाऊसाहेब महाराज पाटील साखरे सांप्रदायिक या गुरुपरंपरेतून आलेले. आणि मला आपल्यापुढे सांगू द्या की महाराजांचं याही वयातलं गाणं ऐकल्यानंतर आपण एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजूयात. त्यांचा जो टिपेला आवाज लागतोय तो आवाज ऐकून आपण खरंच आज आश्चर्यचकित होतोय. कर्नाटकात हसूर या गावाहून महाराज या ठिकाणी आलेत. महाराज तुम्हालाही सांगू इच्छितो मी, स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान याचे अध्यक्ष गौतमजी खटोड या ठिकाणी आहेत का भाऊ? हां, तर तो हा कार्यक्रम आयोजित करतात. आणि गेली 10 वर्ष हा कार्यक्रम असाच महाराष्ट्रातले सांप्रदायिक कीर्तनकार मला वाटतं 200 ते 300च्या पुढे आतापर्यंत या व्यासपीठावर येऊन गेले. आणि कीर्तनाचे जे विविध प्रकार आहेत त्या अनेक प्रकारातले कीर्तनकारही या व्यासपीठावर येऊन गेले. आज कर्नाटकहून तुम्ही महाराज सकाळी 3ला बसलेत बरं का गाडीत आणि संध्याकाळी 7 वाजता बीडला आले. म्हणजे कर्नाटक ते बीड किती मोठा प्रवास असेल, पण तितक्याच मला वाटलं थकलेले असतील. पण एवढा प्रवास करूनही इतका अप्रतिम कीर्तन आपल्या पुढे सादर केलं. महाराज मी आपल्याला म्हणेल पुनरागमनायचं, बस इतकंच तुमच्या कीर्तनाला. हरिभक्त पारायण हरदास भाऊ जोगदंड या ठिकाणी सूचना देतील. महाराज, कर्नाटक राज्यात तुमचे आहे शान, महाराष्ट्रात मिळतो तुम्हाला मान. देवाने दिले तुम्हाला खूपच गायनाचे वरदान, खटोर प्रतिष्ठानच्या वतीने तुमचे गातो गुणगान. हरदास भाऊ करता एकदा टाळ्या. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय आज या ठिकाणी गायनाला साथ करणारी मंडळी आणि त्याशिवाय अप्रतिम असं पक्वाची साथ करणारे दत्ताजी महाराज या खरोखर या ठिकाणी कालच्या कीर्तनामध्ये एक मोबाईल राहिलेला आहे. संघाच्या वतीनं सगळ्यांच्या कालच्या कीर्तनात एक मोबाईल राहिला. ज्यांना कुणाला सापडला असेल, मला माहिती आहे नक्की की कीर्तन ऐकणारे श्रोते असल्यामुळं फक्त आपल्याला कळालं नसेल, त्यांनी व्यासपीठाकडे तो मोबाईल गौतम भाऊ खटेडकडे आणून द्यावा. किंवा मोबाईल ज्यांचा हरवलाय ते या ठिकाणी आहेतच आमचे या